हे मी कोलंबी घेतली आहे पाव किलो, त्याच्यासाठी कोथिंबीर घेतली, कांदा घेतलाय, आलं लसणीची पेस्ट करून ठेवली होती आधी, आता ती घेतली. आणि हा कांदा खोबरं याचं वाटण केलेलं आहे आपण काय भाजून ते टाकत आहे मी. थोडा हा मी कढीपत्ता टाकत आहे आता काय. आता ही टाकली आम्ही आलं लसणीची पेस्ट. आलं लसणीची ही पेस्ट टाकलेली आहे. आता आम्ही परतवत आहोत. आता तिला मी एकदम असं मिक्स करून घेते. आता त्याच्यामध्ये मी कांदा टाकते थोडासा. हा कांदा पूर्णपणे लाल करायचा आहे, कच्चा ठेवायचा नाहीये. आता मी हळद टाकत आहे थोडीशी. आता मी थोडे प्रॉन्स टाकत आहे. टाकते त्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकत आहे. आता आपण ह्याच्यामध्ये वाटण टाकत आहोत. आणि हे सगळं ढवळून घ्यायचं आहे वाटण टाकून व्यवस्थित. आणि मग त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. घेतलेलं आहे जरा पाण्यात मिसळून. तर चिंचेचा कोळ टाकतो. बरं, ही सुकी झाली. ही सुकी कोलबी झालेली आहे. आता आपण सुकी नाही केली, आपल्याला थोडासा रस्सा करायचा आहे. आता आपला रस्सा करायचा आहे म्हणून आपण गरम पाणी इथे केलेलं आहे. आता आपण पाणी कधी असं साधं नाही टाकावं, जरा कोमट करायचं पाणी. गरम पाणी करायचं, गरम करून टाकायचं. आता रस्सा आपण आटू द्यायचा आहे थोडा वेळ. एकदम तरी आलेली आपण बघू शकतो. तर आपण 15 मिनिटं याला आटू द्यायचं आहे आता. आणि नंतर 15 मिनिटानंतर आपण परत येऊन बघूया. मी बनवलेलं आहे, तर आता बघूया चव कशी आहे. प्रॉन्स तुम्ही बघू शकता, एकदम अशी तर्री आलेली आहे मस्त याच्यावरती.